दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण तालुक्यातील खारपाडा गावात घडलेली खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या गावातील एका घरात घुसून एकट्या महिलेला तिच्या साडीने बांधून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात 2 तरुणांना गावकऱ्यांनी पकडले आणि त्यांना चांगला चोप देण्यात आला. त्यांनी चोरलेले सुमारे 1,12,400 रुपयांचे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खारपाडा गावातील अर्चना गजानन घरत यांच्या घरात 2 तरुणांनी जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना ढकलून त्यांच्या साडीने तोंड व मान बांधली. त्यानंतर घरातील सुमारे 1,12,400 रुपयांचे सोन्याचे दागिने जबरीने चोरी करून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच खारपाडा आणि दुश्मी गावातील ग्रामस्थांनी एकाला पकडले आणि चोप दिला. पेण पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पकडलेल्या चोराकडून चोरीचे दागिने जप्त केले. चौकशी दरम्यान हा आरोपी एकटाच नसून त्याचा आणखी एक साथीदार पनवेलच्या दिशेने पळून गेल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधमोहीम राबवून दुसऱ्यालाही नवी मुंबईमधील दहिसर मोरी परिसरातून ताब्यात घेतले. दोन्ही विधी संघर्षित बालकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी कर्जत येथील निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पेण तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.